महाराष्ट्रात महायुतीचं भक्कम सरकार आहे। 232 आमदार यांच्या सोबत हे सरकार इतक्या ताकदीनं काम करते की त्याची चाहूल आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं विरोधकांच्या उमेदवाराने माघार घेतली आणि विरोधक हे औषधाला सुद्धा शिल्लक राहिलेले नाहीयेत। आता अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व काही अलबेल आहे, सरकार मजबूत आहे असं मानायला काही हरकत नाही। पण असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हाच एखादी नवीन बातमी येऊन थडकते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट बघायला मिळतो। सध्या मी जी बातमी घेऊन आलोय ती आहे मान अपमानाची आणि ह्या मान अपमानाच्या वादाला टेक ऑफ झाली आहे ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून। शनिवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती टर्मिनल 1 या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा 20 फुटी पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचं नेपथ्य जे होतं हे पूर्णपणे अदानी समूह, जी की खरं तर या एअरपोर्ट ऑथॉरिटीची संचालित करणारी प्राधिकरण ऑथॉरिटी आहे, त्यांच्या हातात होतं। अर्थात त्यांच्याबरोबर सिडकोचा सुद्धा समावेश होता आणि ह्या दोघांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते कारण त्यांच्या हस्ते ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण पार पडलं। ठिणगी पडली तेव्हा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रणच गेलं नव्हतं ही बाब समोर आली। आता हे नेमकं झालं कसं? ही चूक कशी काय होऊ शकते? ही चूक आहे की हा राजकीय हस्तक्षेप आहे आणि जाणून बुजून एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आलेला आहे? असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागलेले आहेत आणि याचंच उत्तर शोधण्याचं काम आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तक मध्ये। तर मित्रांनो, झालं असं की मागच्या शनिवारी शिवराज्याभिषेकचं औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एक शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचं योजिलं होतं आणि या कार्यक्रमासाठी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हजर होते। त्यांच्यासोबत अदिती तटकरे, ज्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या, त्या सुद्धा उपस्थित होत्या। त्याचबरोबर वनमंत्री असलेले गणेश नाईक यांची सुद्धा हजेरी होती। इतकंच काय तर स्थानिक आमदार भाजपचे त्या ठिकाणी महेश बालदी असतील किंवा प्रशांत ठाकूर असतील हे सुद्धा उपस्थित होते। पण जर हा कार्यक्रम हा सिडको यांच्या सहभागाने होत असेल आणि सिडको हा विभाग जर नगरविकास खात्याच्या अंतर्गत येत असेल तर मग नगरविकास मंत्र्यांनाच आमंत्रण कसं काय दिलं नाही असा प्रश्न सर्वत्र विचारला जाऊ लागलाय। आता आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आहेत। इतकंच काय तर रायगड असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, ह्या सगळ्या विभागामधले ते खंदे नेते सुद्धा आहेत। खरं तर हा संपूर्ण जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि अशा या कार्यक्रमाला या खात्याच्या मंत्र्यालाच न बोलवणं राजकीय वादळ तर उठणारच आणि तसंच झालं। मग बाकीचे जे लोक बोलवण्यात आलेली होती त्यांच्यापर्यंत रितसर निमंत्रण गेलं आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला न बोलवण्यामागे नेमका कोणाचा राजकीय हस्तक्षेप होता असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलेला आहे। या संदर्भात ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं की यासाठी जे कोणी कारणीभूत असतील आम्ही त्यांना या संदर्भात विचारणा करू। आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातच होते, हे ठाणे आणि मुंबई परिसरातच होते, पण इतका मोठा कार्यक्रम होतो तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा, अशा या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंना न बोलवणं, त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण न जाणं, यांनी अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत आणि याच्या मागे खरंच राजकारण आहे की हा फक्त एक प्रशासकीय गोंधळ आहे याची शोधाशोध सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर आज दिवसभरात सुद्धा या संदर्भातल्या अनेक घडामोडी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय आणि सिडको प्रशासनासोबतच
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण, जे की अदानी समूहाकडनं त्या ठिकाणी संचालित केलं जातं, या सगळ्यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार सूत्रांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीला शोकॉज नोटीस धाडलेली आहे. त्यांना विचारणा केलेली आहे की प्रोटोकॉल संदर्भातले सगळे नियम हे धाब्यावरती बसवून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का बोलवण्यात आलेलं नाही, यासाठी जबाबदार कोण होतं. अर्थात आता सिडको त्याचे जे सीएमडी आहेत विजय सिंघल यांच्याकडनं स्पष्ट सांगण्यात येते की या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे अदानी समूहाचं प्राधिकरण बघत होतं. आम्हालाही ऑफिशियली या संदर्भात आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. व्हॉट्सअपवरून या संदर्भातल्या काही इन्व्हिटेशन जे आहेत या पाठवण्यात आलेल्या होत्या संबंधित अधिकाऱ्यांना, परंतु या कार्यक्रमाला कोण हजर असणार आहे, कोणाला बोलवणं गरजेचं आहे, कार्यक्रमाची रूपरेषा या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नव्हतं. असं म्हणून सिडको जरी आपलं अंग झटकत असलं तरी अदानी समूहाकडनं किंवा त्या प्राधिकरणाकडनं याबाबत कुठलाही खुलासा अद्याप झालेला नाहीये. पण प्रश्न पुन्हा तोच उरतो की जर मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर राहणार असतील तर प्रोटोकॉलनुसार दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा हजर व्हायला हवेत, त्यांनाही रितसर आमंत्रण जायला हवं. बरं, त्यांना जर निमंत्रण गेलेलं नसलं तर मग अदिती तटकरे, गणेश नाईक या दोन मंत्र्यांना कसं काय निमंत्रण गेलं. त्याचबरोबर स्थानिक आमदारांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना, तिथल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या संदर्भात कसं काय सांगण्यात आलं. आता ही फक्त एक प्रशासकीय चूक आहे की जाणून बुजून राजकीय हस्तक्षेप करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच गडात म्हणजे ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये डावलण्यात आलेला आहे का, असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ लागलेला आहे. आणि यामुळे पुन्हा एकदा आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. सध्या तरी या संदर्भात कोण जबाबदार आहे याची विचारणा सुरू आहे. प्रशासकीय कामकाजात ज्यावेळेस असे गोंधळ उडतात तेव्हा अर्थात अधिकाऱ्यांचा बळी जातो, हे काय आपल्याला नवं नाही आहे. पण नेमकी ही चूक केली कोणी, आणि जर ही चूक केलेली असेल तर त्यासाठी त्याला काही शिक्षा किंवा कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागेल का, ही सर्व प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं किती सख्य आहे. अनेक कारणांवरून मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा अगदी तिकडचं स्थानिक राजकारण जर आपण पाहिलं तर वेळोवेळी त्यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इतकंच काय, गणेश नाईकांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान सुद्धा दिलेलं आहे. अर्थात त्याच्यावरती पलटवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे, आमदारांनी केलेला आहे, मंत्र्यांनी केलेला आहे. परंतु अशा एका भव्य दिव्य प्रशासकीय कार्यक्रमातून या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना डावलणं हे कितपत योग्य आहे. खरं तर सिडको जे नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं त्या सिडकोचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि तरीही जर त्यांना निमंत्रण गेलेलं नसलं तर ही नुसती चूक असू शकत नाही. राजकारणात अशा चुका होत नाहीत. मग हा नेमका राजकीय हस्तक्षेप कुणी केलेला आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर विरोधकांना सुद्धा आयतं कोलीत मिळालेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नुकतेच झालेले आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर थेट प्रश्न विचारलाय की महायुतीत एकनाथ शिंदे यांचं नेमकं स्थान तरी काय. अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांना डावलणं हा खरं तर खूप मोठा अपमान आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा अधिकाऱ्यांचं लक्ष केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही फक्त अधिकाऱ्यांची चूक असूच शकत नाही, यामध्ये निश्चित राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप असल्याशिवाय अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पोहोचलं नसेल आणि या संदर्भात ते मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत प्रश्न उपस्थित करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांसमोर या संदर्भात जाब सुद्धा विचारणार आहेत. अर्थात अशा पद्धतीचे मान अपमान नाट्य जे आहेत हे महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवे नाही आहेत. पण आता या वादाचं जे टेक ऑफ झालेलं आहे त्याचं नेमकं लँडिंग कसं होणार याकडे आपल्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते सुद्धा
तुम्ही मुंबई तकच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आलेलं आहे की ही फक्त एक प्रशासकीय चूक आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मुंबई तक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.